रात्रीच्या आकाशात आपल्याला दिसणारा चंद्र, जो खरं तर सूर्या इतकाच महत्त्वाचा आहे. चंद्राच्या शीतल प्रकाशाने लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो नेहमी हवाहवासा वाटतो. चंद्राचं शीतल चांदणं, त्याच्या कला, त्याचं मोहक स्वरूप यामुळे चंद्राबद्दल मानवाला सुरुवातीपासूनच आकर्षण वाटत आलंय. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून अनेक दैवी वस्तू आणि प्राणी उत्पन्न झाले. त्यापैकीच एक होता आपला चंद्र. चंद्राला रात्रीचे आकाश प्रकाशित करण्याची जबाबदारी दिली गेली. हाच आपला चंद्र करोडो वर्षांपासून आपल्या सर्वांना पृथ्वीवरील जीवन सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत पाहतोय. त्याला आपल्याबद्दलची सर्व रहस्य माहिती आहेत. पण आपल्याला त्याच्याबद्दल असं काय माहिती आहे? चंद्राचं सुद्धा एक रहस्य आहे. त्याच्या खडकांमध्ये लिहिलेली त्याच्या जन्माची एक रहस्यमय कथा आहे. हा चंद्र कोठून आला असेल? आपल्या सर्वांच्या जीवनात त्याची काय भूमिका आहे? लहानपणापासून तुम्ही चंद्राविषयी अनेक कथा ऐकल्या असतील आणि त्या ऐकल्यानंतर तुम्ही चंद्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झाला असाल. आत्तापर्यंत तुम्ही जे काही चंद्राबद्दल ऐकलं असेल ते थोडंसं विसरून आता वेळ आली आहे चंद्राला एका वेगळ्या प्रकाशात पाहण्याची. 20 जुलै 1969 अमेरिकेचं एक अंतराळयान अपोलो 11 मधून नील आर्मस्ट्रॉंग व एडविन आल्ड्रिन यांना घेऊन चंद्रावर पोहोचले. अपोलो अंतराळवीरांनी चंद्रावरील जुन्यात जुन्या उंचवट्यांवरून खडकांचे काही नमुने गोळा केले आणि या खडकांच्या नमुन्यांनी आपल्याला चंद्राच्या इतिहासाची पहिली झलक मिळाली. चंद्राचे हे खडक प्राचीन इतिहासाच्या पुस्तकातील पानांसारखे आहेत. पण खडकांच्या या नमुन्यापासून आपल्याला असं काय समजणार होतं? खूप दशकांपासून शास्त्रज्ञ पृथ्वी आणि चंद्राच्या खडकांच्या या नमुन्याचा अभ्यास करतायत. त्यामधून त्यांना असं माहिती झालंय की या दोन्ही नमुन्यांचे भौतिक गुणधर्म वेगळे असले तरी रासायनिक गुणधर्म मात्र सारखेच आहेत, ज्याला आयसोटोप्स म्हणजेच समस्थानिक असं म्हणतात. हे सर्व संकेत असं सुचवतात की पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीचं मूळ हे एकच आहे आणि तेही खूपच भयंकर असं. चंद्राच्या निर्मितीबद्दल खूप सारे सिद्धांत मांडले गेले, पण कोणती गोष्ट पुराव्यासोबत सर्वात योग्य आहे? जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला खूपच गर्दीची जागा होती. सुमारे 20 खडकांच्या स्वरूपात असलेले आणि ग्रह बनण्याच्या तयारीत असलेले प्रोटोप्लॅनेट्स आपले स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत होते. ह्या प्रोटोप्लॅनेट्सची एकमेकांशी टक्कर होऊन ते एकत्र झाल्यामुळे त्यांनी मोठ्या ग्रहांचा आकार घेतला आणि त्यापैकी एक होती आपली चंद्रहीन पृथ्वी. पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर 80 दशलक्ष वर्षांनंतर पृथ्वीला आणखी एक जबरदस्त धक्का सहन करावा लागणार होता. तो धक्का होता थिया, एका मंगळाच्या आकाराच्या ग्रहाचा. पृथ्वीवर जर त्यावेळी एखादा जीव अस्तित्वात असेल तर थिया हा त्या सर्वांच्या जीवनाचा एक शेवटचा चॅप्टर होता. या जोरदार धडकीनंतर थिया पूर्णपणे नष्ट झाला. पृथ्वीच्या बाह्य थरांना फाडून टाकून त्याने पृथ्वीला एका वितळलेल्या बॉलच्या स्वरूपात रूपांतरित केलं. थियाचे काही तुकडे पृथ्वीभोवतीच फिरत राहिले. आत्तापर्यंत आपण पाण्याचं वाफेत रूपांतर होताना पाहिलं असेल, पण त्यावेळी तापमान इतकं जास्त वाढलं होतं की खडकांचं वाफेत रूपांतर झालं. बाष्पीकृत खडकांच्या ह्या जाड वातावरणामुळे पृथ्वी व्यापून गेली. त्यानंतर 100 वर्षांनंतर थियाचे हे अवशेष थंड होऊन त्यांचं रूपांतर वितळलेल्या स्वरूपात असलेल्या चंद्रामध्ये झालं. ही थेरी चंद्राबद्दल आपल्याला सर्व काही सांगते, पण ह्यामध्ये देखील एक चूक होती. ह्या थेरीनुसार चंद्राचा बराचसा भाग बनलेला आहे मंगळाच्या आकाराच्या ग्रहापासून, म्हणजेच थियापासून. थोडक्यात पृथ्वी आणि चंद्र वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेले आहेत.
पण वास्तवात मात्र सत्य काही वेगळंच होतं. प्रत्यक्षात पृथ्वी आणि चंद्र एकमेकांसारखेच आहेत. जसा आपल्या सर्वांचा जेनेटिक कोड DNA मध्ये लिहिला जातो, तसेच ग्रहामध्ये तो आयसोटोप्स म्हणजेच समस्थानिकांच्या स्वरूपात लिहिला जातो. चंद्रावरून आणलेल्या खडकामधून असं समजतं की पृथ्वी आणि चंद्रामध्ये एकसारखी समस्थानिकं आहेत. थोडक्यात पृथ्वी आणि चंद्र समान पदार्थांपासून बनलेत. काय दीर्घकाळ राज्य करणारा हा सिद्धांत चुकीचा असू शकतो का? पुराव्यांचा समेट करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मनाला भिडणाऱ्या कल्पना सुचवल्या आहेत. जिओ रिएक्टर परिकल्पना. काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या इतिहासाच्या प्रारंभी युरेनियम आणि थोरियम सारखे किरणोत्सर्गी घटक पृथ्वीच्या गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते आणि हे घटक कॉन्सन्ट्रेट होऊन सेंट्रिफ्युगल फोर्समुळे पृथ्वीच्या गाभाऱ्याच्या काठावर एकत्र आले आणि त्यानंतर झाला एक प्रचंड अणुस्फोट, ज्यामुळे लाल आणि गरम द्रव स्वरूपात असलेला खडक आकाशात उडाला आणि या स्फोटातून बाहेर पडलेली सामग्री हळूहळू चंद्राच्या स्वरूपात एकत्रित झाली आणि चंद्राची निर्मिती झाली. हा सिद्धांत खरं तर पृथ्वी आणि चंद्रामधील समानता सहजपणे स्पष्ट करत होता. पण हा कितीही नाट्यमय वाटत असला तरी ह्या सिद्धांताची स्वतःची एक वेगळीच गुंतागुंत आहे. युरेनियम इतकं जड आहे की जेव्हा ते अशा स्फोटामध्ये द्रवरूप होईल तेव्हा ते पृथ्वीच्या गाभाऱ्यांवरच पडलं पाहिजे, ना की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडून त्यापासून एवढ्या मोठ्या चंद्राची निर्मिती होऊ शकेल. काय कदाचित आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे? आत्तापर्यंत खूप साऱ्या थेअरी, परिकल्पना मांडण्यात आल्या, पण शास्त्रज्ञांना एक मजबूत उत्तर मिळत नव्हतं. त्यानंतर जायंट इम्पॅक्ट थेअरीची पुन्हा तपासणी केली गेली आणि एक आकर्षक नवीन सिद्धांत उदयास येऊ लागला, सिनेस्टिया हायपोथेसिस. काय आपण एक चूक करत होतो असा विचार करून की एखादा ग्रह हा सुरुवातीपासूनच एखाद्या ग्रहासारखाच असायला हवा? थोडक्यात ग्रह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो एक असा पिंड ज्याची स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला गोलाकार आकार देण्यासाठी पुरेशी सक्षम आहे, जो सूर्य आणि इतर ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. पण जायंट इम्पॅक्ट काहीतरी वेगळेच तयार करणार होता. ह्या नवीन सिद्धांतानुसार पृथ्वीला इतका जोरदार फटका बसला की पृथ्वी पूर्णपणे अतिशय सूक्ष्म अशा खडकाच्या द्रवस्वरूपातील टॉरसमध्ये बदलली गेली, ज्याला सिनेस्टिया असे नाव दिले गेले. ह्या जोरदार धक्क्यामुळे काही तासातच पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि वातावरण या सर्वांचं वाफेत रूपांतर झालं आणि सर्व वायू एकमेकात मिसळले गेले. पृथ्वी गुरुग्रहासारखी झाली. सिनेस्टिया आपल्याला एक नवीन मार्ग देते चंद्राच्या उत्पत्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी. चंद्राची निर्मिती ही ह्याच लाव्हाचे थंड होऊन पुन्हा सघन रूपात परिवर्तन झाल्यामुळे झाले. या थेअरीनुसार चंद्र खूप वर्षांपर्यंत या सिनेस्टियाच्या आतमध्ये फिरत राहिला, सर्वांच्या नजरेपासून दूर. 100 वर्षांनंतर जेव्हा सिनेस्टिया थंड झाली आणि आकुंचन पावली तेव्हा त्याचं रूपांतर पृथ्वीमध्ये झालं आणि या सिनेस्टियाच्या आतमध्ये फिरत असलेल्या भागाचं रूपांतर चंद्रामध्ये. चंद्र आणि पृथ्वीमध्ये एक विशेष संबंध होता, कारण चंद्र पृथ्वीच्या आतमध्ये तयार झाला होता, जेव्हा पृथ्वी एक सिनेस्टियाच्या स्वरूपात होती. सिनेस्टिया थेअरी सुद्धा अजून पूर्णपणे सिद्ध झालेली नाही, पण ही थेअरी आपल्याला चंद्राच्या जन्माच्या खूप जवळपर्यंत घेऊन जाते. चंद्राने आपल्या जन्माची ही रहस्य सुरुवातीपासूनच लपवून ठेवली आहेत. पण अजून असं काय आहे जे अजूनही केवळ एक रहस्यच आहे? आज जरी चंद्र फक्त खडकांच्या स्वरूपात असला तरी एकेकाळी चंद्रावर सुद्धा पाणी आणि जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता होती.
चंद्राच्या इतिहासात दोनदा ज्वालामुखीमुळे त्याच्या गाभाऱ्यातून पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ आणली असावी आणि ह्यामुळेच 3.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी चंद्रावर पाण्याची आणि वातावरणाची निर्मिती झाली. पण जरी चंद्रावर कधी जीवन अस्तित्वात असलं तरी ते जास्त दिवस टिकणारं नव्हतं. काळाबरोबर चंद्रावरील पाणी सुकलं आणि जवळपास सर्व वातावरण अवकाशात अदृश्य झालं. चंद्रावर जरी आज वातावरण आणि जीवसृष्टी अस्तित्वात नसली तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनावर चंद्र खूप प्रगल्भपणे आपली छाप सोडतोय. कदाचित आज आपण अस्तित्वात आहोत ह्याचं प्रमुख कारण देखील आपला चंद्रच आहे. जसजशी पृथ्वी उत्क्रांत होत गेली, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने तिचा झुकाव स्थिर केला. हवामानातील तीव्र बदलांपासून चंद्राने पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण केलं. चंद्राने आपल्या सर्वांच्या राहण्यासाठी पृथ्वीला अनुकूल केलं. चंद्राशिवाय पृथ्वीवरील जीवन हे आज जसं आहे त्यापेक्षा खूपच भिन्न असेल किंवा कदाचित अस्तित्वातही नसेल. चंद्राचा इतिहास जाणून घेणं हे आपल्या प्रत्येकाच्या इतिहासाला जाणून घेण्यासारखं आहे. आपली मुळं चंद्राशी जोडलेली आहेत. चंद्राबद्दल आजपर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत, खूप काही नवीन शिकलोय, पण तरीसुद्धा अजून खूप सारी रहस्य बाकी आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देखील नुकतंच चांद्रयान-3 द्वारे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केलंय. चंद्राच्या जन्माची संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात पाठीमागे जावं लागेल. चंद्राच्या इतिहासाची पानं आपली वाट बघतायत. आज रात्री जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत असं वाटतंय, कदाचित एक अशी संधी असेल असं काही शोधण्याची ज्या याहीपेक्षा जास्त आश्चर्यकारक असतील. चंद्र आणि चंद्राच्या उत्पत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.